नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पोर्ट ब्लेअर बघा अंदमान व निकोबार या संघराज्य प्रदेशाची राजधानी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. सन 1985 या वर्षी सार्क संघटनेची स्थापना झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. कुमाऊ हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कुमाऊ हिमालयामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? नंदा देवी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. तामिळनाडूचा बघा किनारा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा, तामिळनाडू म्हणजे बघा या राज्यामधला बघा जो काही किनारा आहे, तो किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर काय असेल. कोरोमंडलचा किनारा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. भारतामधलं सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. भारतामधलं बघा सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं बघा सरोवर म्हणजे चिल्का आहे बघा हे सरोवर, जे की बघा ओरिसा राज्यामध्ये आहे. भारतामधलं सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे सरळ सेवा बघा भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, झडपी भरती असेल, बघा रेल्वे भरती, नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, स्वच्छता निरीक्षक, लिपिक भरती, जलसंपदा भरती. बघा विद्यार्थी मित्र, तुमची या ठिकाणी सरळ सेवेची कोणतीही बघा परीक्षा असू द्या, बघा आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, पुस्तकाचं नाव पहा, या ठिकाणी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लॅनर स्वरूपामध्ये हे पुस्तक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा TCS व IBPSने घेतलेले 2023 ते 25 बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी बघा TCS व IBPSने घेतले सर्व या ठिकाणी प्रश्नांचे या ठिकाणी या पुस्तकामध्ये विश्लेषण केलेलं आहे. बघा, आतापर्यंत बघा सामान्य ज्ञान या विषयाचे बघा सर्व बघा प्रश्न याच पुस्तकातून रिपीट झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा बघा सरळ सेवा या ठिकाणी परीक्षा असेल तर या ठिकाणी हे पुस्तक या ठिकाणी एकदम बेस्ट ठरणार आहे. बघा, GSचा बघा मोठा अभ्यासक्रम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करणारे बघा या ठिकाणी एकमेव दर्जेदार या ठिकाणी पुस्तक आहे. बघा, हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर व कपिल कलकेकर बघा सरांनी या ठिकाणी हे लेखन व संकलन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमची बघा सरळ सेवेची बघा परीक्षा असेल तर या ठिकाणी बघा एकदम या ठिकाणी बेस्ट हे पुस्तक ठरणार आहे. जर तुम्हाला बघा हे पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तके घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलं. उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? उज्जैन हे शहर बघा बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर शिप्रा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? बघा, गुजरात राज्याचा विचारलाय बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? बघा, हिराकुंड कोटला आहे, ओरिसा राज्यामधला आहे. उकाई कोटला आहे, गुजरात राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. भारतीय अर्थव्यवस्था बघा कणा कशाला म्हणतो आपण? शेतीला म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं. गिंडी बघा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? गिंडी बघा सर्वांनी सांगायचं गिंडी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल. गिंडी बघा हे राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. दिग्बोई आणि नुनमती बघा हे काय आहेत? खनिज तेल क्षेत्र आहेत. बघा, हे क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये? दिग्बोई कुठं आहे? आसाम राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे रेल्वे भरती बघा, ग्रुप डी बघा, असेच बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये जी-केचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, विज्ञानचे प्रश्न असतील, गणितचे प्रश्न असतील. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, रेशीम उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचं बघा या ठिकाणी देश कोणता आहे. रेशीमच्या उत्पादनामध्ये विचारले जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता असेल, चीन देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा पूर्वेला जायचं आहे आणि मध्य जायचं आहे, मग कोणतं असेल, हाजीपूर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं पेरांबूर बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. पेरांबूर बघा हे ठिकाण काय आहे, रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं बघा पेरांबूर बघा हे ठिकाण कुठं असेल, मग तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, ओखा बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे, गुजरात राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, माझगाव डाक हे काय आहे, जहाज बांधणी बघा केंद्र आहे कोणत्या ठिकाणी. माझगाव डाक काय आहे, जहाज बांधणी केंद्र कोणत्या ठिकाणी असेल. बघा मुंबई या ठिकाणी बघा माझगाव डाक बघा या ठिकाणी जहाज बांधणी केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. विषय क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खासी बोडो या आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. बघा खासी आणि बोडो कोणत्या राज्यामध्ये आढळतात, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बोडो आणि खासी या आदिवासी बघा जमाती आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. विषय क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. भारताची पहिली जनगणना सन 1872 लॉर्ड मेयो बघा यांच्या काळामध्ये सन 1872 मध्ये बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जनगणना झाली होती. विषय क्रमांक 18 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सर्वाधिक लोकसंख्येचा संघराज्य प्रदेश कोणता आहे. बघा सर्वाधिक लोकसंख्या संघराज्य बघा प्रदेश म्हणजे कोणता असेल, केंद्रशासित प्रदेश सर्वाधिक लोकसंख्येचा. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे दिल्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये सर्वात लांब हिमनदी कोणती आहे. हिमनदी भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे. याचं योग्य उत्तर काय पाहिजे, सियाचीन. बघा सियाचीन भारतामधली सर्वात लांब या ठिकाणी हिमनदी आहे. विषय क्रमांक 20 बघा काय विचारलाय, ग्रह आणि तारे यांच्यामधला अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात. ग्रह आणि तारे बघा यांच्यामधला अंतर मोजण्यासाठी बघा आपण काय वापरतो, प्रकाश वर्ष. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोल्डन फायबर असे खालीलपैकी कशाला म्हणतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. गोल्डन फायबर असे खालीलपैकी कशाला म्हणतात, गोल्डन फायबर. तर याचे योग्य उत्तर काय असेल, गोल्डन फायबर बघा असे आपण तागाला म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नवे मंगरूळ बघा हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे. नवे मंगरूळ हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. नवे मंगरूळ बघा हे बंदर कुठं आहे, कर्नाटक या राज्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वायुदाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. वायुदाबाचं एकक कोणतं आहे. बघा सर्वांनी सांगायचे, वायुदाबाचं एकक बघा मिलीबार हे एकक काय आहे, वायुदाबाचं एकक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 24, ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे. ब्राझील ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे. याचे योग्य उत्तर काय असेल, ब्राझिलिया. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र बघा अरविंद घोष यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा,
ॲडॉल्फ हिटलर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? ॲडॉल्फ हिटलर. बघा सर्वांनी सांगायचं ॲडॉल्फ हिटलर यांचं आत्मचरित्र कोणतं होतं? माइन काम्फ म्हणजे माझा लढा. ऑप्शन क्रमांक बघा 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा कलम 19 ते 22 हे काय आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? बघा राज्यपाल आहेत, राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? राष्ट्रपती. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले केंद्रीय कॅबिनेटच्या बघा बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? बघा केंद्रीय कॅबिनेट बघा बैठक आहे. बघा केंद्रीय कॅबिनेटची बघा बैठक आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? पंतप्रधान. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा या ठिकाणी काय विचारलं? भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य मग कोणतं असेल? महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र कोणतं आहे? जमिनीवर बघा मारा करणारं क्षेपणास्त्र कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा पृथ्वी हे काय आहे? जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी सन सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? सन सिटी. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सन सिटी आपण कोणत्या शहराला म्हणतो? तर जोधपूर बघा या शहराला आपण सन सिटी असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? रॉक गार्डन कुठं आहे? चंदीगडला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? वित्त आयोग म्हणजे काय असतो? फायनान्शियल कमिशन. वित्त आयोग. बघा भारताचा वित्त आयोग कलम कोणता असेल? कलम 280. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षीचा सत्याग्रह आहे? खेडा सत्याग्रह. याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1918 मध्ये पहा खेडा सत्याग्रह झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पहिला बघा या ठिकाणी काय विचारलं? भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा व्यापारानिमित्त कोण आले होते? पोर्तुगीज. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पहिले महायुद्ध. बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध सन 1914 मध्ये बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला जिंकला होता? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम बघा जिंकलेला किल्ला कोणता होता? तोरणा किल्ला. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला होता? इन्कलाब जिंदाबाद. बघा हा नारा कोणी दिला होता? भगतसिंग यांनी हा नारा दिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कार्ल मार्क्स. बघा हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? कार्ल मार्क्स. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कार्ल मार्क्स बघा हा जर्मनचा विचारवंत होता. जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था त्यांनी स्थापन केली होती? सरस्वतीबाई जोशी यांनी काय स्थापन केलं होतं? स्त्री विचारवंती सभा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली होती? औद्योगिक क्रांती. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? औद्योगिक क्रांती बघा सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये झाली होती. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ग्रेट रिबेलियन. बघा ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना बघा कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी केली. कोणत्या वर्षी केली? सन 1897. ऑप्शन क्रमांक बघा 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा मानव धर्म सभा यांची स्थापना कोणी केली? मानव धर्म सभा
दादोबा पांडुरंग तरखडकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय. न्यायमूर्ती रानडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पवनार हा आश्रम. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पवनार बघा हा आश्रम वर्धा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलं? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी. कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जातात? आप्पासाहेब पटवर्धन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? हरिजन. बघा हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? हरिजन या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं होतं? महात्मा गांधीजी बघा यांचं या ठिकाणी वर्तमानपत्र होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड मेकॉले बघा यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया बघा त्यांनी घातला होता. प्रश्न क्रमांक 18, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? योग्य उत्तर काय आहे? मॅकमोहन लाईन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पालघर बघा हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? पालघर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 काय विचारलाय? सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महानदी, नर्मदा, तापी, गोदावरी. सुरत हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महत्त्वपूर्ण रेल्वे ग्रुप डी भरती बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा ज्यांना कोणाला बघा हे IMP बघा प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.